मी अरुणा लिंबे. माझं नागपूरला अरुणा द स्वदेशी नावाचं शॉप आहे आणि हे मी गेल्या 12 वर्षापासून सुरू केलं आहे. राजीव दीक्षितांना मी जेव्हा ऐकलं सी डी मिळाली मला, एकाने गिफ्ट केली तर ती मी ऐकली तेव्हा त्याच्यानंतर मी ते सगळं माझ्या घरापासून सुरुवात केली. घरामध्ये बदल केला, घरातलं सगळं ॲल्युमिनियम काढून टाकलं आणि लोखंड, पितळ, तांबं, मातीची भांडी हे मी वापरायला सुरुवात केली आणि घरातलं फ्रीज विकलं, ॲल्युमिनियमचे कुकर विकले, ॲल्युमिनियमचे कढाया होत्या त्या विकल्या, बाकी काही नव्हतं. तर ते सगळं विकलं आणि मातीच्या अंड्यांमध्ये सुरुवात केली विकायला. आणि त्याच्यानंतर मग हे कुठे मिळेल सगळं, तर माझं राजीव दीक्षितांच्या सेवाग्रामला माझं ओळख झाली म्हणजे नंतर. आणि मग मी तेव्हापासून त्यांचं सगळं पूर्ण सगळ्या त्यांच्या सीडीज ऐकल्या राजीवजींच्या भाषणाच्या. आणि मग मला इतका उत्साह भरला अंगामध्ये की आपण हे सगळं करावंच. आणि मग लोकांना विचारलं तर लोकांनी ऐकलं आणि सोडून दिलं, पण प्रत्यक्षात अंमलात नाही आणलं ते. तर मग मी काय केलं की म्हटलं नाही मला हे पाहिजे. मग मी कुठे मिळतात मातीची भांडी शोध घेतला, कुठे मिळतं सगळं चांगलं ते शोध घेतला आणि जिथे जिथे मिळतं तिथे तिथे जसं मातीची भांडी मिळाली, मग गूळ कुठे मिळतो चांगला, मग त्यांच्या घरी जाऊन राहून त्यांची शेती पाहून ऑर्गॅनिक आहे की नाही हे सगळं चेक करून तो गूळ आणायला सुरुवात केली. अशा प्रकारे मग मी माझं हे सगळं हळूहळू करून वाढवलं. मग मीठ आणायला लागले, तर मीठ पण मला मग समजलं बरं आपण त्या ह्याच्यात शिरलो आणि माहिती काढायला लागलो की बरोबर आपल्याला सगळी माहिती मिळते. आणि तेव्हापासून मग मी आज 12-13 वर्ष झाले. माझं खरं म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल होतं, मी ड्रायव्हिंग शिकवत होते. महाराष्ट्रातली पहिली महिला 2 व्हीलर 4 व्हीलर शिकवणारी म्हणून मी नावास आले होते. आणि मग मी म्हटलं माझं जसं मला तब्येतीचा थोडा त्रास झाला तर त्याच्यानंतर माझा मुलगा हे सगळं सांभाळतो ड्रायव्हिंग स्कूलचं आणि स्वदेशीतही मदत करतो. तर मग आम्ही बैठकाम पाहिजे म्हणून आम्ही हे स्वदेशी सुरू केलं. मग परगावून माल बोलवायचा, ऑनलाईन पेमेंट करायचं हे सगळं माझी सून करते आणि ती तशी मदत करते. माझा मुलगा आणायचं आणि उचलून आणायचं हे काम सगळं तो करतो आणि आम्ही बसून विक्री किंवा प्रदर्शनांमध्ये हे स्टॉल लावतो, तिथे आम्ही लक्ष देतो. अशा प्रकारे आहे. तर हे प्रतापनगरला माझं अरुणा स्वदेशी म्हणून आहे. आणखीन तिथेच आमचे बाकीचे सगळे पण व्यवसाय चालतात. तर तिथे तुम्हाला हे मीठ आहे ज्यांनी आपले 80 प्रकारचे आजार बरे होतात. गूळ आहे, यांनी चहात टाकलं तर नासत नाही चहा, कारण त्याच्यात केमिकल नाही आहे. तर मीठ, गूळ, सेंधव मीठ म्हणतात त्याला, हे रेग्युलर सगळ्यांनी वापरायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हळद आहे, तिखट आहे, काही चूर्ण आहेत, आणखीन चूर्ण आहेत, तेलं आहेत, काही देशी गाई आहेत त्यांचं तूप आहे, घाणीचं तेल आहे, अत्तर आहे, नस्य आहे. नाकात टाकल्यामुळे तुम्हाला डोक्यापासून गळ्यापर्यंतचे आजार सगळे बरे होतात. गिलोय आहे ज्यांनी सर्व प्रकारचे ताप बरे होतात. आणि बाकीचं म्हणजे तेल आहे की जे आम्ही केलं आहे तेल ते, तर त्यांनी तुमचं गुडघेदुखी, सांधेदुखी, मसल्स पेन हे सगळं ठीक होतं 5 मिनटं. तर विकास आमट्यांनी आमच्या त्या तेलाला अद्भुत तेल म्हणून उपाधी दिली. तेव्हापासून आम्हाला ते फारच छान वाटलं आणि अशा प्रकारे ते सगळेजण वापरतात आणि आम्हाला म्हणतात की खरंच फायदा होतो आहे. नस्य जे आहे नाकात टाकायचं तूप हे सुद्धा सिद्ध केलेलं आहे. तर ह्या तुपाला सुद्धा जर तुम्ही वापरलं तर रात्री घोरणं बंद होतं, झोप छान लागते. आणखीन डोक्यातले सगळे जे विकार असतात, काय म्हणतात त्याला, की हात थरथर कापणं, पॅरालिसिस वगैरे हे सगळे आजार त्यांनी बरे होतात या तुपामुळे. फक्त 1 तूप 2 थेंब टाकलं तर आपल्याला आजार बरे होतात, तर का नाही टाकायचं. तर ह्यानी जेवढा फायदा आहे ना, कारण ह्याला साईड इफेक्ट नसतात या आयुर्वेदिकला. तर त्यामुळे आणि हे अगदी सहज उपलब्ध आहेत आमच्याकडे. तर तुम्ही समजा म्हटलं की आम्ही हे घ्यायला येतो आहे का, तर फोन करून घ्यायचं. म्हणजे चुकूक आणि माल मिळाला नाही असं पोहायला. तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्ही देतो, फक्त आधी सूचना द्यावी लागते. तर या प्रकारे तुम्हाला सगळं आमच्या दुकानात उपलब्ध होईल. पितळेची भांडी, मातीची भांडी, कासेची भांडी आणि डबे, कढया, तवे, पराठे फक्त तर ते सगळं तुम्हाला इथे उपलब्ध आहे. तर एकदा या आमच्या अरुणा स्वदेशीमध्ये भेट द्या. प्रतापनगर चौकाच्या जवळ आमचं आहे, तिथे कधी पण या. नमस्कार.